जे इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल फोटोज बनवले जातात आणि ते फोटोज इंस्टाग्रामवर टाकले जातात ते बनवायचे कसे आणि त्यासाठीची प्रोसेस काय असते. तर आपल्या गुगलने एक नवीन सर्व्हिस लॉन्च केली आहे, नवीन मॉडेल लॉन्च केले आहे जे AIच्या सॉफ्टवेअर रिलेटेड आहे. त्याचं नाव आहे गुगल जेमिनी आणि जेमिनीच्या आतमध्ये आहे नॅनो बनाना. तर नॅनो बनाना हे मॉडेल वापरून आपण हे इंस्टाग्रामचे ट्रेंडी व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा आपल्यासाठी काय गोष्टी लागणार आहेत. त्यासाठी पहिला इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि तुम्हाला इमेजेस पाहिजेत. आता मी इथं काही इमेजेस बनवून ठेवलेले आहेत त्या तुम्ही पटकन बघा. आता ह्या अशा प्रकारचे इमेजेस आपण बनवू शकतो. त्यानंतर मी अजून एक इमेज अशी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये मी थोडंसं या कोडला या मेसेजला मॉडिफिकेशन करून आपण अजून काय काय करू शकतो ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता हा जो मेसेज आहे हा तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जेणेकरून तुम्हाला तुमचे फोटोज बनवणं खूप सोपं जाईल. चला तर मग सुरुवात करूया आपण कसं पटकन हे व्हिडिओ बनवू शकतो. तर आपण गुगलला येणार पहिला आणि आपण सर्च करणार जेमिनी. आता जेमिनी सर्च केल्यावर बघा हा पहिलाच ऑप्शन आला आहे, त्याचं नाव आहे गुगल जेमिनी. तर आपण गुगल जेमिनीला क्लिक करू. आता गुगल जेमिनीला क्लिक केल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करणार आहे तर बघा हा गुगल जेमिनी आहे. ह्याच्या आतमध्ये एक नॅनो बनाना नावाचं त्यांनी मॉडेल बनवलेलं आहे. त्या मॉडेलचा यूज करून आपण आता फोटो बनवणार आहोत. तर इथं अपलोड फाईल दिलेलं आहे, ती प्लस आयकॉनवर क्लिक करून आपल्याला एक फाईल अपलोड करून घ्यायची आहे. चला तर मग आपण एक फाईल अपलोड करून घेऊया पटकन. आता मी एक फोटो शोधतो सध्या ज्याची आपण फाईल बनवू शकतो. चला तर आता हा फोटो मी सिलेक्ट करतोय. आता हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर जो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट मिळते किंवा जो मेसेज मिळतो तो तुम्ही इथं डाउनलोड करायचा आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात समजावतो की हा मेसेज काय आहे. एक मिनिट इथं काहीतरी परत एकदा हा मेसेज टाकूया. ओके, तर या मेसेजमध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे ते थोडक्यात समजून घेऊया. सो तुम्हाला नुसतंच हा मेसेज मी कॉपी पेस्ट केला आणि माझी इमेज बनली असं नको, तर थोडंफार समजून घेता येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करून त्याच्यापेक्षा चांगले इमेजेस जनरेट करू शकता. तर बघा इथं आपण पहिल्यांदा काय म्हटलं की नॅनो बनानाचं जे मॉडेल आहे ते यूज कर. म्हणजे ह्याला जेमिनीला ऑलरेडी कळतं की आपल्याला हे नॅनो बनाना वापरूनच करायचं आहे, तरी पण आपण इथे एक प्रॉम्प्टमध्ये टाकलेला आहे. ह्याला प्रॉम्प्ट म्हणतात. प्रॉम्प्ट म्हणजे हा मेसेज टाईप करावा लागतो. आता क्रिएट A7 मॉडेल स्केल. आता ह्याचा अर्थ काय आहे. A7 मॉडेल स्केल म्हणजे नक्की असतं काय. तर बेसिकली A7 मॉडेल स्केल म्हणजे इथं बघा आता हे बघा एक इमेज छोटी झालेली आहे आणि याची फिगर बनलेली आहे बरोबर. त्यासाठी A7 मॉडेल म्हणजे हे छोटे जे मॉडेल बनले त्याला A7 मॉडेल म्हणतात. स्केलिंग आहे बेसिकली हे. त्यानंतर बघा आपण म्हटले की कॉम्प्युटर डेस्कवर ही फिगर पाहिजे, रिअल एन्व्हायरमेंटमध्ये शूट झाली पाहिजे. त्यानंतर ट्रान्सपरंट ॲक्रेलिक बेसवर. आता ही खालची जी ग्लास दिसते ते ग्लासवर जे मॉडेल उभारलेलं आहे त्याला ट्रान्सपरंट ॲक्रेलिक ग्लास म्हणतात. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये काय काय पाहिजे ते आपण इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर फोटोच्या फ्रेम आहेत त्याच्यावर काय पाहिजे हे लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर बघा आपण PVC मटेरियल वापरून हे मॉडेल बनवा असं त्याला एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. आता आपण जसे इन्स्ट्रक्शन देतो त्याप्रमाणे हे इमेज जनरेट करत असतं. चला तर मग आता या इमेजला आपण पहिला जनरेट करून बघूया. हे बघा किती छान त्यांना इमेज बनवून दिलेली आहे. आता या इमेजमध्ये बघा त्यानं काय काय केलेलं आहे याचं आपण थोडंफार बघितलं तर बघा जसं आपण म्हटलेलं आहे की ॲक्रेलिक क्लिअर ॲक्रेलिक बेसवर हे A7 मॉडेल बनलेलं आहे. तर ते A7 मॉडेल बनलेलं आहे. बघा या हे जे फ्रेम आहे ह्याच्यावर एक तिचा फोटो प्लेस झालेला आहे. जसं आपण म्हटलं की कॉम्प्युटर डेस्कवर पाहिजे तरी ते एक्झॅक्टली कॉम्प्युटर डेस्क तुम्हाला दिसतोय. त्यानंतर मागं कॉम्प्युटर डेस्कवर बघा ते मॉडेलचं हे आलं पाहिजे ते आलं आहे. अशा प्रकारचे आपण चेंजेस करू शकतो. आता मला काय करायचं आहे या इमेजेसमध्ये हे जर तुमचे इंस्टाग्रामचे व्हायरल फोटोज तुम्ही कसं बनवू शकता त्याच्याशिवाय आज जेवढ्या वेळात तुम्ही प्रॉम्प्ट टाकाल त्याप्रमाणे हे अजून चेंजेस करत राहणार. त्यामुळं आपण जसं वेगवेगळ्या पद्धतीने किंवा रिअटेम्प्ट करू शकतो त्याप्रमाणे ते व्हिडिओ बनवत जाणार. जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपण सॅटिस्फाय तेव्हा तो फोटो आपण डाउनलोड करू शकतो. की त्याला अजून एकदा सांगितलं की बाबा कर. आता बघा ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये फरक, आता दोन्ही फोटोजमध्ये फरक काय आहे बघा. जो आपला पहिला फोटो होता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे हे फिगर जी येत होती ती येत नव्हती नीट. आता इथं व्यवस्थित आलेली आहे. आता तुम्ही जसं पाहिजे तसं अजून इथं जनरेशन करू शकता, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. चला तर मग आता आपण थोडंसं त्याला मॉडिफाय करूया आणि काय काय करता येते ते बघूया. चला आता आपण ही इमेज घेऊया आणि या इमेजला काय करूया थोडंसं आता अपडेशनमध्ये टाकूया. तर त्याला सांगतो मी की युझिंग नॅनो बनाना क्रिएट ॲन इमेज. ठीक आहे. आता थोडासा आपण या जो आपला पहिला प्रॉम्प्ट होता त्याच्यातून थोडासा संबंध घेऊया तर जेणेकरून आपला जे प्रॉम्प्ट आहे. ठीक आहे. आता ही कॉपी करतो. थोडीशी माहिती टाकतो. Commercialized figuring of the character in the picture in a realistic style in a real environment. The figuring is placed on a computer desk. Okay, इथपर्यंत टाकलं. त्यानंतर this should be a mobile on mobile screen show Spotify application and place original image into screen. बरोबर. आता हे टाक. आता काय आहे आता जर ही पोरगी स्पॉटिफाय ऐकते तर तिच्या कानामध्ये हेडफोन पाहिजे. हेडफोन्स. आता मी काय दिलं की त्यांना हेडफोन्स पण घातलेला असायला पाहिजे. मेक शुअर इन शुड बी ड्रामॅटिक अँड लुक
स्टुडिओ. चला आता मी पण हा प्रॉम्प्ट तुमच्या समोरच ट्राय करतो, त्यामुळे आपण बघूया की याचं काय आउटपुट येतं आहे, जेणेकरून आपल्याला थोडं अजून ह्यातला काय जर आपल्याला सुधारायचं असेल तर आपण सुधारू शकतो. आता इथं बघा थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. स्टुडिओ ठीक आहे, हे असू दे असं ठीक आहे. तर आता मी इमेज जनरेट करतो आहे, बघूया आपण काय होते इमेज जनरेट केल्यानंतर. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्या हिशोबाने वापरू शकता, त्यामुळे ह्याच्यामध्ये बघा हे बघा. आता इथं एक गोष्ट बघा काय झालेली आहे, ही फिगर बरोबर त्या स्पॉटिफायवर आलेलं आहे. बॅकग्राऊंडला बघाल तर तुम्ही एक छान स्केच क्रिएट झालेलं आहे आणि इथं या अल्बमवर पण टाकलेलं आहे. आता या व्हिडिओ जर तुम्हाला बघितलं तर बघा किती छान म्हणजे त्यानं काम केलेलं आहे. आणि जर आपण सांगितलं की हेडफोन्स पण प्लेस करायला पाहिजे, तर त्यानं हेडफोन पण प्लेस केले आणि ती बरोबर त्या मोबाईलवर स्टँड होते अशाप्रमाणे पण दाखवलं आहे. अशा आपण खूप साऱ्या रिअलिस्टिक. आता लास्ट आपण एकदा इमेज ट्राय करूया, जी आपली शाहरुख खानची इमेज आहे ती आपण एकदा ट्राय करूया की आपल्याला असं करता येतं का. आता या प्रॉम्प्टला थोडंसं आपण मस्तपैकी अपडेट करणार आहोत. आता हा प्रॉम्प्ट बघा, जो मगाचा आपला मेन प्रॉम्प्ट होता, आता ह्या प्रॉम्प्टला धरूनच मी हा प्रॉम्प्ट बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला एक माझा हेतू आहे की तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही काय काय इमॅजिनेशन वापरू शकता आणि तुम्ही नक्की काय काय याच्यातून करू शकता. तर थोडंसं आयडिया घेऊया आपण याच्यातून आणि आपला प्रॉम्प्ट नवीन प्रॉम्प्ट अपडेशनमध्ये टाकूया आपण. ठीक आहे. आता हे काही अननेसेसरी थिंग्स आलेलं आहे. आता बघा इथं आपला जो मेन प्रॉम्प्ट आहे तो आलेला आहे. ठीक आहे. इथून आपण काही गोष्टी आपण कॉपी केल्यामुळे जसं तसं आलेलं आहे ते आपण काढून टाकूया. चला तर मग या प्रॉम्प्टला आपण अपडेट करूया. आता या प्रॉम्प्टला आपल्याला अपडेट करायचं आहे. तर नॅनो बनाना मॉडेल क्रिएट A7 commercial figuring of characters in the picture in realistic style in real environment. The figure is placed in a computer desk. The figuring has a round transparent acrylic base. आता इथं मला राऊंड ट्रान्सपरंट ॲक्रेलिक बेस हे जे लिहिलं आहे याच्या जागी आपण एक थोडासा अपडेट करणार. आता काय अपडेट करूया आपण, आता मगाशी बघितलं की मोबाईलवर तर अपडेट करता येतं बरोबर. आता राऊंड ठीक आहे, आपण राऊंड ट्रान्सपरंट ॲक्रेलिक बेस ऑन दॅट इट शुड बी रिटर्न दॅट शाहरुख खान. ओके. आता आपण इथं लिहिलं की तिथं लिहिलेलं पाहिजे की शाहरुख खान पाहिजे म्हणून आम्हाला त्याच्यावर, अँड विथ नो टेक्स्ट ऑन द बेस. आता हे काढून टाकतो मी, नो टेक्स्ट ऑन द बेस आपल्याला कळेल. ओके. द कंटेंट ऑफ द कॉम्प्युटर स्क्रीन इज ब्रश मॉडेलिंग प्रोसेस ऑफ द फिगरिंग. ओके, हे असंच ठेवूया. नेक्स्ट टू कॉम्प्युटर स्क्रीन इज द बंडल स्टाईल टॉय पॅकेजिंग बॉक्स प्रिंटेड विथ द ओरिजिनल आर्टवर्क. ओके. The packaging features two-dimensional flat illustration. Okay, please turn this photo into a figure. Behind this should be a modeling packaging box with the character from this photo printed on it, and the box on the round plastic base itself. The figuring version is the photo I gave you. PVC material and then background is indoor. The background is indoor and use studio lighting effect. आता मी तुम्हाला हे लाईव्ह प्रॉम्प्टिंग करून दाखवतोय, त्यामुळे तुम्ही थोडंसं तुम्हाला पण आयडिया येईल की काय काय करू शकतो आपण याच्यातून. आता बघा खाली त्याने आपल्याला इमेज दिले का, आपण इथं चेक करूया. तर बघा किती नाईस त्यानं इमेज जनरेट केली आहे. आता ही इमेज बघा, ही मी लाईव्ह तुमच्यासमोर जो प्रॉम्प्ट अपडेट केला आहे त्यातून जनरेट झाला. तुम्ही एक रेफरन्स प्रॉम्प्ट घेऊन त्याच्यात तुम्हाला जे पण इमॅजिनेशन वाटते त्याप्रमाणे तुम्ही अपडेट करू शकता. आता ह्या इमेजची जर खासियत तुम्ही बघितलं तर ते टॉय बॉक्सवर बघा त्याने किती छान 2D इमेज प्रिंट केली आहे. त्यानंतर शाहरुख खानचं हे जे फिगरिंग आपण केलेलं ते किती छान केलं आणि मागच्या जर तुम्ही कॉम्प्युटर बघितलं तर त्याच्यावर पण त्यानं ते फिगरिंगच्या रिलेटेड किती छान इन्फॉर्मेशन दिली. तर अशा प्रकारचे तुम्ही इमेजेस बनवू शकता. तर तुम्हाला ही इमेज नसेल आवडली, याच प्रॉम्प्टने तुम्हाला नवीन काय जनरेट करते बघायचं असेल तर तुम्ही त्याला एनहान्स करू शकता, जेणेकरून हा प्रॉम्प्ट परत रिवाइज होतो आणि परत त्याच्यापेक्षा बेटर इमेज जनरेट करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. या प्रकारचे अजून जर तुम्हाला इंटरेस्टिंग काही व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण थोड्या वेळ वाट बघूया की अजून काय इमेज जनरेट करते. चला आता बघा तुफान, याला म्हणतात तुफान. ह्यानं बघा एक नवीन इमेज जनरेट केली आणि किती छान. याच्यावर पण आता ह्यांनी शाहरुख खान असं लिहिलेलं आहे आणि खाली बघाल तर इथं जर छोटंसं तुम्ही बघाल तर इथं एकदम छान म्हणजे त्या ॲक्रेलिक बेसमध्ये आपण जसं त्याला इन्स्ट्रक्शन सांगितली होती की ते शाहरुख खान तर त्यानं लिहिलेलं आहे आणि इथं पण त्यानं लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे इमॅजिनेशनप्रमाणे आपण नवनवीन व्हिडिओ बनवू शकतो आणि डेफिनेटली तुम्ही ह्या नॅनो बनाना या टूलचा, गुगल जेमिनाच्या या टूलचा नक्की वापर करा. धन्यवाद.